चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी सायन्स चॅप्टर नंबर 7 मेटल्स अँड नॉन मेटल्स, धातू आणि अधातू. चला आपण आता लेसनला सुरुवात करूया. व्हॉट आर द 3 टाइप्स इन विच द एलिमेंट्स आर जनरली क्लासिफाईड? कोणते 3 प्रकार आहेत की मूलद्रव्य त्यांचं सामान्यपणे वर्गीकरण करण्यात आलं आहे. एलिमेंट्स आर क्लासिफाईड इंटू मेटल, नॉन मेटल अँड मेटॅलॉइड्स. मग मूलद्रव्यांचं 3 प्रकारात विभाजन करण्यात आलेलं आहे: धातू, अधातू आणि धातू सदृश. क्वेश्चन सेकंड, व्हॉट आर द मेटल्स अँड नॉन मेटल्स दॅट वी यूज इन एव्हरीडे लाईफ? मग कोणते धातू आणि अधातू आहेत जे आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो? मेटल्स: ॲल्युमिनियम, कॉपर, आयर्न, स्टील, स्टेनलेस स्टील. नॉन मेटल्स: क्लोरीन, आयोडीन, ऑक्सिजन. ऑल द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल इन द वर्ल्ड आर मेड फ्रॉम एलिमेंट्स. जे सर्व काही पदार्थ आहेत ते मेड फ्रॉम एलिमेंट्स, ते मूलद्रव्यांचे बनलेले असतात. कंपाऊंड्स ऑर देअर मिक्सचर, संयुग आणि त्याचं मिश्रण. सायंटिस्ट क्लासिफाईड ऑल द एलिमेंट्स इंटू 3 जनरल टाइप्स. शास्त्रज्ञ मूलद्रव्यांचं 3 गटात विभाजन करतात. विच आर मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलॉइड्स. ते धातू, अधातू आणि धातू सदृश आहे. फर्स्ट, मेटल्स: गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनियम आर अ फ्यू मेटल्स. सोने, चांदी, लोह, कॉपर, तांबं, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम हे काही धातू आहेत. मेटल्स हॅव लस्टर. धातूंना चकाकी असते. द मेटल्स आर हार्ड. धातू हे कठीण असतात. वायर और शीट कॅन बी फ्रॉम देम मेड मेटल. आणि वायर आणि शीट हे धातू बनवत असतात. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. धातू हे सुवाहक आहे. हीट अँड इलेक्ट्रिसिटी, ते उष्णतेचे आणि विद्युतचे. मेटल्स लूज देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज आयन्स दॅट इज कॅटायन्स. आणि धातू हे त्यांची संयुजा हे गमावत असतात इलेक्ट्रिकली. प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज आयन्स, आणि धनभारांकित असा आयन निर्माण होतो दॅट इज कॅटायन, तो म्हणजेच कॅटायन. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. भौतिक गुणधर्म धातूंचे. फिजिकल स्टेट, त्याची भौतिक अवस्था. अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल स्टे इन सॉलिड स्टेट. सामान्य तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेत असतात. हाऊ एव्हर मेटल्स लाईक मर्क्युरी अँड गॅलियम आर एक्सेप्शन. त्याच्याशिवाय धातू, उदाहरणार्थ पारा आणि गॅलियम, हे त्याला अपवाद आहेत. विच आर इन लिक्विड स्टेट इव्हन ॲट रूम टेम्परेचर. आणि ते सामान्य तापमानाला द्रव असतात. लस्टर. टेक कॉपर व्हेसल ॲट युअर होम. तुमच्या घरी असलेलं एखादं तांब्याचं भांडं घ्या. स्क्रब देम विथ लेमन अँड रिन्स विथ वॉटर. त्याला लिंबू घासा आणि पाणी लावा. ऑब्झर्व द लस्टर बिफोर अँड आफ्टर क्लिनिंग. त्याची जी चकाकी असते त्याचं निरीक्षण करा, स्वच्छ केल्यावर आणि स्वच्छ करण्याच्या आधी. लाईट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द क्लीन ऑर फ्रेशली कट सरफेस ऑफ मेटल अँड द मेटल लुक लस्टरस. आणि जो प्रकाश असतो तो परावर्तित होतो फ्रॉम क्लीन ऑर फ्रेशली कट सरफेस, तो स्वच्छ आणि फ्रेश अशा पृष्ठभागातून धातूच्या. अँड मेटल लुक लस्टरस, आणि तो जो धातू असतो तो चकाकत असतो. थर्ड पॉईंट, हार्डनेस, कठीणपणा. जनरली मेटल्स आर हार्ड. सामान्यपणे धातू हे कठीण असतात. नो सॉफ्ट एक्सेप्शन, आणि ते काही त्याला अपवाद आहे. सोडियम, पोटॅशियम आर सॉफ्ट. सोडियम आणि पोटॅशियम हे सॉफ्ट आहे. कॅन बी इझिली कट बाय अ नाईफ, आणि ते सहजपणे चाकूने आपण कापू शकतो. डक्टिलिटी. हॅव यू एव्हर गॉन टू गोल्डस्मिथ शॉप? तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेले आहे का? हॅव यू सीन द गोल्डस्मिथ मेकिंग अ वायर ऑफ गोल्ड ऑर सिल्वर? जो सोनार असतो तो सोन्याची किंवा चांदीची तार तयार करत असतो. व्हेन अ मेटल इज पुल थ्रू अ होल इट्स वायर इज फॉर्म.
जेव्हा तो धातू ओढला जातो तेव्हा त्याची बारीक अशी तार तयार होत असते. धिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. याच गुणधर्माला तन्यता असं म्हटलं जातं. मेलेबिलिटी. टेक ॲन आयर्न नेल. एखादा लोखंडी खिळा घ्या, प्लेस इट ऑन अ प्लॅटफॉर्म अँड कीप ऑन हॅमरिंग इट. त्यावर हातोड्याने मारा. आफ्टर सम टाईम यू विल सी अ थिन शीट फॉर्मिंग. तुम्हाला त्यात एक तो बारीक झालेला दिसेल. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड मेलेबिलिटी ऑफ मेटल्स. यालाच वर्धनीयता असं म्हटलं जातं. कंडक्शन ऑफ हीट. उष्णतेचं वहन. टेक अ कॉपर प्लेट. एक तांब्याची थाळी घ्या. फिक्स सम वॅक्स ॲट वन ऑफ इट्स एंड. त्याला मेण लावा. हीट द अदर एंड अँड द ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. त्याला उष्णता द्या, त्यानंतर त्याचं निरीक्षण करा. डिस्कस विथ टीचर. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत. सिल्व्हर, कॉपर अँड ॲल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर ऑफ हीट. मग चांदी, तांबं आणि ॲल्युमिनियम हे उष्णतेचे सुवाहक आहेत. 7. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. विद्युत वहन. विच मेटल्स आर यूज टू मेक इलेक्ट्रिकल वायर्स. कोणते धातू हे यूज टू मेक इलेक्ट्रिकल वायर. कोणत्या धातूचा उपयोग विद्युत तार तयार करण्यासाठी जातो. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. धातू हे विद्युतचे सुवाहक आहेत. लीड इज अन एक्सेप्शन. त्याला शिस हा एक अपवाद आहे. विच इज नायदर अ गुड कंडक्टर ऑफ हीट नॉर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तो उष्णतेचा किंवा विद्युतचा कोणताही सुवाहक नाही. डेन्सिटी. घनता. मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर एक्सेप्शन. मग जो धातू असतो त्याची जी घनता आहे ती जास्त असते. मग त्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, लिथियम हे त्याचे अपवाद आहेत. हॅविंग लोअर डेन्सिटी देन वॉटर. मग त्याची घनता कमी असते. द डेन्सिटी ऑफ लिथियम इज ओनली 0.53 ग्रॅम पर cc. मग त्याची जी डेन्सिटी घनता आहे ती 0.53 ग्रॅम पर कॅलरी असते. मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. त्याचा उत्कलन आणि वितळण बिंदू. जनरली मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट्स. सामान्यपणे धातूचे उच्च वितळण बिंदू आणि उत्कलन बिंदू असतात. एक्सेप्शन Hg, Ga, Na अँड K. 10. सोनोरिटी. नादमयता. व्हॉट इज द मेटल दॅट युअर स्कूल बेल इज मेड ऑफ. तुमची शाळेची जी घंटा ही कशाची बनलेली असते. हाऊ डज अ बेल इज फंक्शन. मग ती जी बेल आहे तिचं कार्य कसं असतं. मेटल्स आर सोनोरस. आणि धातू हे कसे असतात, नादमय असतात. दे प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग. आणि ते त्यांच्यावर आदळल्यानंतर ते ध्वनी निर्माण करीत असतात. स्कूल बेल इज मेड ऑफ. मग तुमची शाळेची जी बेल असते ती कोणत्या धातूची बनलेली असते. हाऊ डज अ बेल इज फंक्शन. त्याचं कार्य कसं असतं. मेटल्स आर सोनोरस. जे धातू असतात ते कसे असतात, कंपनीय असतात. दे प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग. ते आदळल्यानंतर त्याचा ध्वनी निर्माण होतो. नॉन मेटल्स. अधातू. कार्बन, सल्फर, फॉस्फरस आर अ फ्यू नॉन मेटल्स. कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे कसे आहेत, काही अधातू आहेत. जनरली नॉन मेटल्स आर ब्रिटल अँड नॉन लस्टरस. सामान्यपणे जे अधातू आहेत हे ठिसूळ असतात आणि चकाकी नसलेले असतात. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. अधातूंचे भौतिक गुणधर्म. फिजिकल स्टेट. भौतिक स्थिती. ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर नॉन मेटल्स ऑकर ॲज अ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सामान्य तापमानाला अधातू जे असतात ते स्थायू, द्रव आणि वायू रूपात असतात. फॉर एक्झाम्पल सॉलिड CsP, लिक्विड्स ब्रोमाइड, गॅसेस H2N2O2. लस्टर. चकाकी. नॉन मेटल डू नॉट हॅव लस्टर. अधातूंना चकाकी नसते.
एक्सेप्ट डायमंड अँड आयोडीन क्रिस्टल. मग हिरा आणि आयोडीनचे स्फटिक सोडून सम नॉन मेटल्स आर कलरलेस व्हाईल अदर्स हॅव डिफरंट कलर्स. काही हे जे अधातू असतात ते रंगविरहित असतात, तर काही ते अदर्स हॅव डिफरंट कलर, काहींना वेगवेगळे कलर्स असतात. व्हॉट इज द कलर ऑफ कार्बन इन द फॉर्म ऑफ कोल? मग कोळशाच्या रूपात जो असतो कार्बन, त्याचा रंग कोणता असतो? सल्फर इज येलो अँड ब्रोमिन इज ब्राऊन. सल्फर कसा असतो? गंधक हा पिवळ्या रंगाचा आणि ब्रोमिन हा ब्राऊन कलरचा असतो. ब्रिटलनेस. टेक कोल अँड हॅमर इट. मग कोळसा घ्या आणि त्याला हातोडीने मारा. सी व्हॉट हॅपन टू इट. बघा काय घडतं. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल. आणि जे अधातू असतात ते कसे स्थायू धातू असतात, ते ठिसूळ असतात. सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट. काही अधातू हे मऊ असतात. डायमंड अँड ॲलेट्रोप ऑफ कार्बन हे कार्बनचे अपरूपी संयोग आहे. इज ॲन एक्सेप्शन हा एक अपवाद आहे. विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टंट हा कठीण असा नैसर्गिक पदार्थ आहे. डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी. नॉन मेटल्स आर नायदर डक्टाईल नॉर मेलेबल. अधातू हे ते डक्टाईल पण नाही, म्हणजे ते तन्य पण नाही आणि वर्धनीय पण नाही. कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते उष्णता आणि विद्युतचं वहन. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अधातू हे दुर्वाहक आहे उष्णता आणि विद्युतचे. एक्सेप्ट ग्रॅफाईट अँड ॲलोट्रॉप ऑफ कार्बन विच इज व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग ग्रॅफाईट हे गुड कंडक्टर आहे. डेन्सिटी. नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटी. आणि अधातूंची जी घनता असते ही खूप कमी असते. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. अधातूंचे कमी असं त्यांचा वितळण बिंदू असतो आणि उत्कलन बिंदू असतो. एक्सेप्शन्स मग त्याला काही अपवाद आहे. द सॉलिड नॉन मेटल्स कार्बन बोरॉन मेल्ट ॲट हाय टेम्परेचर. कार्बन आणि बोरॉन हे काय करतात? अशा जास्त तापमानाला वितळत असतात. ऑलवेज रिमेंबर गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम आर हायली मेलेबल मेटल्स. सोनं, चांदी आणि ॲल्युमिनियम हे कशा आहेत? जास्त तन्य असतात. अ शीट विथ थिकनेस 1/10,000 mm अँड अ वायर विथ डायमीटर 1/5000 mm कॅन बी मेड फ्रॉम गोल्ड. मेटॅलॉइड्स धातू सदृश. सम एलिमेंट्स सच ॲज आर्सेनिक. काही जे मूलद्रव्य आहेत आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी हा प्रॉपर्टी विच आर इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. हे धातू आणि अधातूंमधले इंटरमिडिएट आहे. सच एलिमेंट्स आर कॉल्ड मेटॅलॉइड्स. यांना मेटॅलॉइड्स म्हणतात. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. मग धातूंचे काही रासायनिक गुणधर्म. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन मग त्यांचं विद्युत पृथक्करण. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इज द बेसिक ऑफ केमिकल बिहेवियर ऑफ एलिमेंट. त्याचं जे विद्युत पृथक्करण आहे ते म्हणजेच बेसिक ऑफ केमिकल बिहेवियर, त्याच्या रासायनिक प्रक्रियेचं मूळ आहे मूलद्रव्याच्या. मेजॉरिटी ऑफ मेटल्स हॅव अप टू 3 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट सेल. जास्तीत जास्त जे धातू आहेत त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात त्यांच्या बाह्य कक्षेमध्ये. मेटल Na ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 281. 12 Mg 12 ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 282. ॲल्युमिनियम 13 283. फॉर्मेशन ऑफ आयन्स. मग त्यांचा बंध कसा तयार होतो? मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज आयन्स दॅट इज कॅटायन. आणि जे मेटल्स आहेत त्यांची जी प्रवृत्ती असते, त्यांची जी संयुजा इलेक्ट्रॉन ते देत असतात. फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज आयन्स, त्यांचे जे धनभारांकित आयन असतात त्याला, दॅट इज कॅटायन. यालाच कॅटायन म्हणतात. सोडियम Na+Le
मग त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन असतात ते दिले जातात, म्हणजे त्यातला 1 इलेक्ट्रॉन दिला जातो. सोडियम Mg 2 Mg प्लस 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे लास्ट कक्षेतले असतात ते त्याची देवाणघेवाण होत असते. ॲल्युमिनियम 283 ॲल्युमिनियम 28 प्लस 3 इलेक्ट्रॉन. रिॲक्शन विथ ऑक्सिजन, ऑक्सिजन सोबत त्याची अभिक्रिया. मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साईड्स, ते धातू असतात त्यांचे, ते त्याची अभिक्रिया ऑक्साईड सोबत होते. मेटल प्लस ऑक्सिजन, मेटल ऑक्साईड, मेटल आणि ऑक्सिजन जे आहेत मेटल ऑक्साईड. द मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर, मेटल ऑक्साईड जे आहेत ते मूळ स्वरूपात असतात ऑक्साईडच्या. मेटल ऑक्साईड रिॲक्ट विथ ॲन ॲसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर, म्हणजे मेटल ऑक्साईड असतात त्यांची अभिक्रिया चालू असते ॲसिडसोबत आणि टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर, मग त्यापासून क्षार आणि पाणी निघत असतं. मेटल ऑक्साईड प्लस ॲसिड, म्हणजे धातूंचे ऑक्साईड आणि ॲसिड त्याची अभिक्रिया होऊन सॉल्ट प्लस वॉटर त्याच्यातून बनत असतं. टेक डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इन अ टेस्ट ट्यूब. डायल्यूट हायड्रोक्लोरिक हे टेस्ट ट्यूबमध्ये घ्या. देन ॲड झिंक डस्ट टू इट, त्यामध्ये झिंकची डस्ट टाका. टेक ग्लोईंग स्प्लिंटर नियर द माउथ ऑफ द ट्यूब, जे स्प्लिंटर आहे ते त्या नळीच्या तोंडाजवळ लावा. ऑब्झर्व द ग्लोईंग स्प्लिंटर, यू विल नोटीस सम साऊंड कमिंग आउट फ्रॉम इट, आणि तुम्हाला त्या स्प्लिंटरमधून काही आवाज ऐकू येईल. मोस्ट ऑफ द मेटल्स रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड टू फॉर्म मेटल सॉल्ट्स व्हाईल हायड्रोजन गॅस इज रिलीज, आणि जास्तीत जास्त जे धातू आहे ते रिॲक्ट करतात डायल्यूट ॲसिडशी टू फॉर्म मेटल सॉल्ट व्हाईल हायड्रोजन गॅस इज रिलेटेड, जेव्हा हायड्रोजन गॅस त्याच्यातून रिलीज होत असतो, मुक्त होतो. मेटल प्लस डायल्यूट ॲसिड, सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस, मग धातू आणि डायल्यूट ॲसिड त्याच्यातून क्षार आणि हायड्रोजन गॅस निघत असतो. रिॲक्शन विथ वॉटर, मोस्ट मेटल डू नॉट शो एनी ऑब्झर्वेबल अँड फास्ट रिॲक्शन विथ कोल्ड वॉटर. जास्तीत जास्त जे धातू असतात हे डू नॉट शो एनी ऑब्झर्वेबल अँड फास्ट रिॲक्शन, त्यांची जलद अभिक्रिया नसते पाण्यासोबत, थंड पाण्यासोबत. बट सम मेटल्स लाईक सोडियम अँड पोटॅशियम रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर, पण काही जे धातू आहेत सोडियम आणि पोटॅशियमसारखे ते विथ कोल्ड वॉटर टू प्रोड्यूस देअर हायड्रॉक्साईड, ते हायड्रॉक्साईड प्रोड्यूस करतात अँड हायड्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅससुद्धा. मॅग्नेशियम मेटल रिक्वायर्स स्टीम टू गिव्ह सिमिलर रिॲक्शन, मॅग्नेशियमचे जे धातू असतात त्यांना वाफेची आवश्यकता असते टू गिव्ह सिमिलर रिॲक्शन, तशीच अभिक्रिया घडण्यासाठी. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, अधातूंचे रासायनिक गुणधर्म. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स हॅव 4 to 7 इलेक्ट्रॉन इन देअर व्हॅलन्स शेल, जास्तीत जास्त जे अधातू असतात त्यांचे 4 ते 7 इलेक्ट्रॉन त्यांच्या संयुजा कक्षेमध्ये असतात. नॉन मेटल्स N ॲटॉमिक नंबर 7 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2 5. O 8 ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2 6. क्लोरीन Cl 17 ॲटॉमिक नंबर 287 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. फॉर्मेशन ऑफ आयन्स, मग आयनांची निर्मिती कशी होते. नॉन मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू कन्सेप्ट एस्केप्ड इलेक्ट्रॉन इन देअर व्हॅलेन्स शेल, मग जे अधातू असतात त्यांची प्रवृत्ती असते की ते इलेक्ट्रॉन स्वीकारत असतात त्यांच्या संयोजा कक्षेमध्ये. टू फॉर्म निगेटिव्हली चार्ज आयन्स कॉल्ड ॲनॉयन्स, निगेटिव्हली चार्ज आयन्स त्याच्यापासून बनत असतात त्यांना ॲनॉयन म्हणतात. क्लोरीन प्लस इलेक्ट्रॉन, मग त्या क्लोरीन त्याच्यातून इलेक्ट्रॉन. 288 क्लोरीन आयन, O प्लस 2 इलेक्ट्रॉन. 26 मग O त्याच्यातून निगेटिव्ह मायनस होत असतात. ऑक्सिजन ऑक्साईड आयन, नायट्रोजन प्लस इलेक्ट्रॉन त्याच्यातून मायनस होत असतात, 3 इलेक्ट्रॉन्स मायनस होत असतात. N28 नायट्राइड आयन्स. रिॲक्शन विथ ऑक्सिजन, ऑक्सिजनसोबत अभिक्रिया. नॉन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साईड्स, म्हणजे अधातू असतात ते ऑक्सिजनशी कंबाईन होत असतात त्यांचं ऑक्साईड तयार करण्यासाठी. नॉन मेटल प्लस ऑक्सिजन
त्यापासून तयार होत असतो नॉन मेटल ऑक्साईड, अधातू ऑक्साईड. द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आर ॲसिडिक इन नेचर. जे अधातूंचे ऑक्साईड्स आहे ते आम्लधर्मी असतात. दे रिॲक्ट विथ बेसेस टू फॉर्म सॉल्युबल सॉल्ट अँड वॉटर. त्यांची अभिक्रिया होते क्षार आणि पाण्याशी. C+O2, CO2, CO2 प्लस 2NaOH, त्याच्यापासून Na2CO3 प्लस H2O. द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अन ॲसिड. जे ऑक्साईड आहे अधातूंचे याची पाण्यासोबत क्रिया होते आणि त्याचं ॲसिड बनतं. CO2 प्लस H2O, H2CO3 कार्बोनिक ॲसिड. SO2 प्लस H2O, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. SO3 प्लस H2O, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड. जे नॉन मेटल्स असतात धातू ते डायल्यूट ॲसिडसोबत त्यांची अभिक्रिया होत नाही. नॉन मेटल्स, सम मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, पॅलेडियम अँड रोडियम आर नोबल मेटल्स. काही जे वायू आहेत ते उदार वायू आहेत. दे ऑकर इन नेचर इन एलिमेंटल स्टेट. ते मूलद्रव्यांच्या अवस्थेत असतात. गोल्ड विच इज 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. जे सोनं 100% शुद्ध असतं त्याला 24 कॅरेट गोल्ड म्हटलं जातं. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. शुद्ध सोनं हे मऊ असतं. ॲज अ रिझल्ट द ऑर्नामेंट्स मेड फ्रॉम प्युअर गोल्ड बेंड ऑर ब्रेक ड्यू टू प्रेशर. याचाच परिणाम म्हणून जे दागिने बनवले जातात शुद्ध सोन्याचे ते हवे तसे वाकवता येतात. देअरफॉर गोल्ड्स विथ मिक्स इट विथ सर्टन प्रपोर्शन ऑफ कॉपर ऑर सिल्वर. म्हणून त्याच्यासोबत ते काय करत असतात, सोन्यातलं तांबं किंवा चांदी मिक्स करत असतात त्यांना हवा तसा आकार देण्यासाठी. ऑर्नामेंट्स मेड फ्रॉम 22 कॅरेट गोल्ड ऑर गोल्ड विथ स्टील स्मॉलर कॅरेट व्हॅल्यू. मग जे दागिने असतात ते 20 कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी गुणवत्तेचे असतात. यूज ऑफ नॉन मेटल्स. नोबल मेटल्स. नोबल मेटल्सचा उपयोग कुठे होतो? गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. सोनं, चांदी आणि प्लॅटिनम याचा उपयोग दागिने तयार करण्यासाठी होतो. सिल्वर यूज इन मेडिसिन. आणि जे चांदी आहे ती औषधामध्ये उपयुक्त होते. इट हॅज अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. त्याची अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असते. गोल्ड अँड सिल्वर अल्सो यूज टू मेक मेडल्स. आणि सोनं आणि चांदी याचा उपयोग पदक तयार करण्यासाठी होतो. गोल्ड अँड सिल्वर अल्सो यूज टू मेक फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. सोनं आणि चांदी याचा उपयोग विद्युत उपकरणं बनवण्यासाठी होतो. प्लॅटिनम, पॅलेडियम मेटल्स आर यूज ॲज कॅटॅलिस्ट. प्लॅटिनियम, पॅलेडियम आणि मेटल्स हे कॅटॅलिस्ट म्हणून त्याचा उपयोग होत असतो. नेक्स्ट पॉईंट, प्युरिटी ऑफ गोल्ड. सोन्याची शुद्धता. व्हेन वी आस्क रेट ऑफ गोल्ड इन गोल्ड शॉप इट ऑलवेज डिफर. व्हाय इज इट? मग आपण जेव्हा दुकानामध्ये भाव विचारतो तेव्हा त्याच्यात आपल्याला फरक जाणवतो. मग हा कसा? गोल्ड इज अ नोबल मेटल. इन नेचर इट ऑकर्स इन एलिमेंट फॉर्म. मग हा नोबल मेटल आहे आणि हा मूलद्रव्यांच्या स्वरूपात असतो. 100% प्युअर गोल्ड इज 24 कॅरेट. आणि 100% शुद्ध हे 24% सोनं असतं, कॅरेट सोनं असतं. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. शुद्ध सोनं हे मऊ असतं. देअरफॉर गोल्ड ऑर्नामेंट प्रिपेअर बाय प्युअर गोल्ड मे ब्रेक ऑर बेंड ड्यू टू प्रेशर. म्हणून त्याच्यामध्ये काय केलं जात असतं की ते योग्य पद्धतीने वाकवलं जात असतं. हेन्स गोल्डस्मिथ ॲड स्पेसिफिक अमाऊंट ऑफ कॉपर ऑर सिल्वर इन प्युअर गोल्ड. म्हणून ते लोक काय करतात, सोनार त्याला आकार देण्यासाठी सोनं किंवा तांबं त्यात मिक्स करतात. टू प्रिपेअर ऑर्नामेंट 22 कॅरेट गोल्ड इज यूज. मग 22 कॅरेटचं जे सोनं असतं त्याचा उपयोग दागिने तयार करण्यासाठी होत असतो. कॅरेट 24 100%, 22 91.66%, 18 कॅरेट 75%, 14 58%, 12 50%, 10 कॅरेट 41.66%. Corrosion. Gases in the air react with metals in presence of moisture to form metal compounds. मग जे वायू असतात त्यांची अभिक्रिया धातूंवर होते. जेव्हा
ओलावा असतो आणि त्याच्यापासून धातू संयुग तयार होतं. द मेटल्स गेट अफेक्टेड बाय धिस प्रोसेस, आणि हे जे धातू असतात याची अभिक्रिया घडते अँड अंडरगो व्हॉट इज कॉल्ड कोरोजन, आणि यालाच कोरोजन असं म्हटलं जातं. देअर इज अ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इन द सी नियर न्यूयॉर्क सिटी इन अमेरिका. मग न्यूयॉर्क सिटीमध्ये एक पुतळा आहे. द ओरिजिनल सरफेस ऑफ द स्टॅच्यू वॉज मेड ऑफ कॉपर, आणि तो मूळ जो बनलेला आहे तो तांब्याचा आहे. बट नाऊ इट लुक्स ग्रीन. दिस इज बिकॉज ग्रीन कलर कॉपर कार्बोनेट हॅज फॉर्म बाय रिॲक्शन ऑफ कॉपर. मग याचाच अर्थ की त्याचा संयोग हवेशी होऊन कॉपर कार्बोनेट बनतो बाय रिॲक्शन ऑफ कॉपर विथ द कार्बन डायऑक्साईड अँड मॉइश्चर इन द एअर, आणि त्याची अभिक्रिया कॉपरशी होते कार्बन डायऑक्साईड आणि त्याचा ओलावा त्यात असतो. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ कोरोजन. हे कोरोजनचं उदाहरण आहे. प्रिपेअर लिस्ट ऑफ एक्झाम्पल ऑफ कोरोजन इन युअर एव्हरीडे लाईफ. तर असे आपल्या जीवनातील दैनंदिन जीवनातील अशी उदाहरणं जमवा की जे त्याच्यामध्ये कोरोजन असतं. अ रेडिश कलर डिपॉझिट इज फॉर्म ऑन आयर्न alloy a homogeneous mixture of two or more metal, or a homogeneous mixture metal with non-metal is called alloy. जे समांगी मिश्रण असतं दोन किंवा अधिक धातूंचं ते विथ नॉन मेटल इज कॉल्ड अलॉय. ते अधातूसोबतचं म्हणजेच त्याला अलॉय म्हटलं जातं. अलॉय आर मेड बाय मिक्सिंग द कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट इन ॲज पर द रिक्वायरमेंट. मग अलॉय जे असतं ते त्याची मूलद्रव्याची त्याच्याशी अभिक्रिया होऊन घडत असतं. फॉर एक्झाम्पल द स्टेनलेस स्टील युटेन्सिल यूज ॲट होम आर मेड ऑफ ॲन अलॉय ऑफ आयर्न विथ कार्बन. आणि आपण स्टेनलेस स्टील जे वापरतो ते आयर्न आणि विथ कार्बन त्याच्यामध्ये असतं. क्रोमियम अँड निकेल. मग त्याच्यामध्ये आयर्न, कार्बन, क्रोमियम अँड निकेल असतं. द अलॉय ब्रॉन्झ इज फॉर्म फ्रॉम कॉपर अँड टीन. मग जे ब्रॉन्झ असतं, कासं असतं, ते कॉपर आणि टीनपासून बनलेलं असतं. डू यू नो देअर इज ॲन आयर्न पिलर इन अ प्रिमायसेस ऑफ कुतुब मिनार इन दिल्ली मेड अबाउट 1500 years ago. द पिलर इज लस्ट्रस इव्हन आफ्टर सो मेनी इयर्स. मग कुतुब मिनारचा जो स्तंभ आहे तो अजूनही त्याला चकाकी आहे. तर हे का? आफ्टर सो मेनी इयर्स. दिस इज बिकॉज अवर ॲन्सेस्टर हॅड मेड इट फ्रॉम ॲन अलॉय. कारण तो संमिश्राचा ॲलॉयचा बनलेला होता. इट कंटेन्स स्मॉल प्रपोर्शन ऑफ कार्बन, सिलिकॉन अँड फॉस्फरस मिक्स इन आयर्न. त्याच्यामध्ये काही अंशी म्हणजे कमी प्रमाणामध्ये कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस हे आयर्नसोबत मिसळलेले होते. म्हणून तो आपल्याला आजही चकचकीत असा दिसत आहे. A cheap, do you know, a cheap variety of stainless steel is made sometime by using copper instead of costly nickel. मग जी गुणवत्ता आहे स्टेनलेस स्टीलची ही याच्यामध्ये कॉपर वापरलं जातं युजिंग कॉपर इन्स्टेड ऑफ निकेल. मग निकेलच्या जागी कॉपर त्यात वापरलेलं असतं. यू माईट हॅव सीन द व्हर्टिकल क्रॅक्स इन स्टेनलेस स्टील व्हेसल्स. आपल्याला ओरखडे ओढलेले असे स्टेनलेस स्टीलच्या भांड्यावर दिसतात. द रिझन इज ॲज अबाऊ. तर त्याच्यासाठी हेच त्यामध्ये कारण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो या लेसनमध्ये मेटल्स अँड नॉन मेटल्स, यामध्ये मेटल त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, नॉन मेटल्स याच्या पण ज्या प्रॉपर्टीज आहेत, रिॲक्शन्स आहेत, ह्या आपण सर्व पाहिलेल्या आहेत. आणि आपण यानंतर एक्झरसाईजसुद्धा आपल्या या चॅनलवर याची टाकणार आहोत, तरी आपण ती पाहावी. तर मला असे वाटते की हा व्हिडिओ आपल्याला हा संपूर्ण चॅप्टर आणि हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच समजला असेल. तर आपण याला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.